तुला तर तुझ्यावर खूप विश्वास होता ना की ती तुला कधीच त्रास देणार नाही. मग आता काय? आता ती जो त्रास देते त्याचं काय? तो तिचा स्वभाव झाला नॉडी. अरे पण तुझ्या प्रेमाचं काय? माझं प्रेम आहे ना, आणि कायम राहील. हे बघ, प्रेम केलंय म्हणून एकत्रच राहायला पाहिजे अशातला भाग नाही ना. ज्याने त्याने आपापल्या आयुष्यात सुखाने राहावं, समाधानाने जगावं, हे सुद्धा प्रेमच आहे. पण आता तुला जो त्रास होतोय त्याचं काय अबीर? हे बघ, आपल्याला त्रास देऊन जर ती व्यक्ती सुखी राहणार असेल ना तर राहू दे. कारण दोन्ही बाजू दुखावण्यापेक्षा किमान एक बाजू तरी सुखी राहते ना. अबीर तुझ्या बाजूचं काय? माझी बाजू मी केव्हा सैल सोडली. म्हणजे मला माझ्या घरच्यांवर किंवा तुमच्यासारख्या मित्रांवर मला कधीच भार व्हायचा नाही. माझ्यामुळे ऑलरेडी तुम्ही खूप त्रास सहन केलाय. तो आमच्यावर भार नव्हता साबीर. तुझा त्रास आम्ही पाहिलाय. ज्या त्रासामुळे तू काय बदललाय ना ते सुद्धा मी बघतोय. आणि माझ्यामुळे तुम्ही कित्येक रात्री खराब केल्यात तुमच्या. रात्रभर माझं रडणं ऐकत बसायचं असतं. पण आता बघ, मलाही त्रास नाही आणि माझ्यामुळे तुम्हालाही कोणाला त्रास नाही. ऐक ना, मी तिच्याकडे तुझ्या सुखाची भीक मागू काय रे? नाही, नको. इतका लाचार कधीच कोणासाठी होऊ नकोस. कारण जे मागून मिळतं ना ती भीक असते, सुख नाही. चल, तुला घरी सोडतो. अबीर आपण माझ्याच घराखाली बसलो आहोत. सॉरी. स्वतःकडे बघ, जप स्वतःला. तुझ्यासारखा मित्र देव प्रत्येकाला देत नाही. मी निघतो. ऐक, काय? कधी हरू नकोस आणि कधीच खचून जाऊ नकोस. प्रयत्न करतोय. अबीर तू हरलायस प्रेमात.